हौस पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गाड्या तयारी ठेव रमणाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र, दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला नमस्कार मित्रांनो, एच.डी. मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जी फ्री टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर 11चं आज आपण टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास तुम्ही काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. या फ्री टेस्ट सिरीजच्या लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यासाठी सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपल्या या एच.डी. मराठी यूट्यूब चॅनलला सर्वांनी हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची अपडेट समजेल. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता टेस्ट नंबर 11 मध्ये विचारलेल्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करू देत. चला, त्याने काय विचारलं पहा, व्हॉट इज द मेन एलिमेंट यूज इन वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे काय, ओल्या रासायनिक अग्निशामक यंत्रामध्ये कोणता घटक वापरला जातो ते विचारलेलं आहे. आपलं जे वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशर आहे त्याच्यामध्ये कोणता घटक वापरला जातो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहीत असेल आपण वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशरचा यूज कुठे करतो, जसे की आपले किचन असेल, मोठमोठाले रेस्टॉरंट असेल, परत तेलामुळे लागलेली आग विझवण्यासाठी सुद्धा आपण कशाचा करतो, आपण वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशरचा यूज करतो. आणि आपल्याला विचारले काय, वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशरमध्ये कोणता घटक भरलेला असतो, तर आपल्याला माहीत असेल त्याच्यामध्ये कोणता घटक भरलेला असतो, तर त्याच्यामध्ये पोटॅशियम भरलेला असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. तर वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशरमध्ये पोटॅशियम हा घटक काय केलेला असतो, भरलेला असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, क्वेश्चन नंबर 2 काय विचारला, क्वेश्चन काय म्हणतोय पहा, लाकडी वस्तूवर लहान छिद्रे करण्यासाठी डॅश वापरला जातो. आपली जी लाकडी वस्तू आहे त्याच्यावर काय लहान लहान छिद्रे पाडण्यासाठी आपण कोणत्या टूलचा यूज करतो, तर एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला माहित असेल लाकडी वस्तूवर लहान लहान छिद्रे आपण पाडण्यासाठी जिमलेट या टूलचा काय करतो, यूज करतो. ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर आपलं 2 राईट आन्सर राईट, जिमलेट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय विचारला होता पहा, काय म्हणतो क्वेश्चन पहा, काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ फाईल. म्हणजे काय, खालीलपैकी कोणत्या फाईलचा प्रकार नाही ते विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे फाईलचे प्रकार कोणते कोणते, चौकोनी फाईल असेल, आपली त्रिकोणी फाईल, परत फ्लॅट फाईल, हे काय सर्व फाईलचे प्रकार आहेत. मग आपल्याला कोणती नाही ती विचारलेला आहे, कोणत्या फाईलचा प्रकार नाही ते विचारलेला. ऑप्शन 1 पहा, स्क्वेअर फाईलचा प्रकार आहे. ऑप्शन 1 होईल का, ऑप्शन 1 होणार नाही. आपल्याला नॉट विचारले, खालीलपैकी कोणता फाईलचा प्रकार नाही, स्क्वेअर फाईलचा प्रकार असतो. ऑप्शन 2 ट्रायंग्युलर त्रिकोणी फाईल असते. ऑप्शन 2 होईल का, आपल्याला नाही विचारले. फ्लॅट फाईल सुद्धा असते, पण आपल्याला काय विचारले, नॉट. मग 3 होईल का, नाही. ऑप्शन 4 पहा, रेक्टँग्युलर म्हणजेच काय, आपली आयताकृती फाईल असते, तर ती रेक्टँग्युलर फाईल नसते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. आपल्याला विचारलं होतं नॉट टाईप, तर मग आपलं राईट आन्सर आपण काय पाहिलेलं आहे, ऑप्शन नंबर 4 रेक्टँग्युलर फाईल नसते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 काय विचारला होता, काय म्हणतो क्वेश्चन पहा, डॅश अमाऊंट ऑफ हीट विल बी जनरेटेड इन अ फिलामेंट ऑफ रजिस्टर ऑफ 2 ओम when 2 एम्पियर करंट passes थ्रू इट. म्हणजेच काय, 2 एम्पियर विद्युत प्रवाह 2 ओम प्रतिकाराच्या फिलामेंटमधून जातो, तर तेव्हा त्या किमतीचा काय उष्णता विचारलेली आहे. आपल्याला काय काय दिलंय पहा, आपल्याला काय दिलंय, आपल्याला काय रजिस्टर किती दिलाय, रजिस्टर आपल्याला 2 ओम दिलाय, आणि आपल्याला अजून काय दिले, आणि आपल्याला करंट किती दिलाय, तर करंट आपल्याला 2 एम्पियर दिलेला आहे. म्हणून आपल्याला काय विचारली, उष्णता म्हणजेच आपली हीट. आपल्याला हीटचा फॉर्म्युला माहिती असेल, हीटचा फॉर्म्युला काय आहे, हीट इज इक्वल टू I² RT. हा काय आहे, हीटचा म्हणजेच उष्णताचा काय हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये काय करू आपण, किमती इनपुट करून घेऊ. H इज इक्वल टू करंट किती दिलाय आपल्याला, करंट आपल्याला 2 एम्पियर दिलाय. मग काय 2चा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स किती दिलाय, 2 इंटू 1. 2चा स्क्वेअर किती असतो, 2चा स्क्वेअर 4 इंटू 2 इंटू 1 बेचोक 8 आणि 8 एक 8. तर आपलं किती आली उष्णता, तर आपली 8 जूल आली. म्हणून ऑप्शन नंबर आपलं राईट आन्सर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 5 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन,
A register is connected to a voltage source. What will happen to power dissipated in the register if the voltage is double? काय म्हणतो मराठीमध्ये आपण रीड करून घेऊ. एक रजिस्टर व्होल्टेज स्त्रोताशी जोडलेला आहे, त्याचे व्होल्टेज काय दुप्पट झाल्यास त्या रजिस्टरमध्ये विखरलेले पॉवरचे म्हणजे आपल्याला काय करायची शक्ती विचारलेली आहे. आपल्याला काय पॉवर विचारलेली आहे. आपल्याला काय काय दिलंय, मग आपल्याला पॉवर काढायची तर मग आपल्याला काय काय दिलंय पहा इथं आपल्याला रेजिस्टन्स आणि काय दिलंय व्होल्टेज दिलंय आणि आपल्याला विचारली काय पॉवर. तर मग असा कोणता पॉवरचा फॉर्म्युला की त्याच्यामध्ये रजिस्टर आणि काय आपलं व्होल्टेज आहे. तर आपल्याला हा पॉवरचा फॉर्म्युला माहिती असेल कोणता, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हा आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला माहित असेल. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू पहा. काय म्हणतो एक रजिस्टर काय व्होल्टेजशी जोडलेला आहे, मग त्याच्याला व्होल्टेज काय झाले दुप्पट झाल्यास त्या रजिस्टरमधून काय विचारले आपल्याला त्या रजिस्टरची पॉवर विचारलेली आहे. मग काय करू आपण पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज काय झाले तर दुप्पट झाले. व्होल्टेज काय करू आपण व्होल्टेज काय झाले दुप्पट म्हणजे 2चा स्क्वेअर डिवायडेड बाय रेजिस्टन्स काय आहे कॉन्स्टंट आहे. तर मग आपल्याला माहिती असेल पॉवर आणि व्होल्टेज कसे आहेत ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे काय व्होल्टेज वाढलं तर मग व्होल्टेजच्या स्क्वेअरने काय होईल पॉवर वाढेल. मग 2चा स्क्वेअर किती असतो तर 4. तर मग आपली पॉवर किती तर 4 पटीने पॉवर वाढेल. ऑप्शन नंबर 2 आपलं राईट आन्सर राहील. बिकम्स 4 टाइम्स. तर मग याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय विचारला बा एकदम सोपा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. त्या पॉवरची युनिट विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा किलो वॅट आवर कशाचं आहे तर आपल्याला माहित असेल ते एनर्जी मीटरचं आहे. वेबर हे कशाचं आहे फ्लक्सचं आहे. एम्पियर हे कशाचं आहे करंटचं आहे. वॅट हे कशाचं आहे तर ते पॉवरचं आहे. आणि एम्पियर टन हे कशाचं आहे ते MMFचं आहे. तर आपण कशाचं इलेक्ट्रिक पॉवरचं काय पाहिलं तर ते वॅट पाहिलेलं आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन पहा काय विचारला. द जनरेटेड ईडी करंट लॉस ऑकर्स इन डॅडॅश पार्ट ऑफ डीसी मशीन. काय डीसी मशीनच्या डॅडॅश भागामध्ये ईडी करंटचे नुकसान जास्तीत जास्त असेल. आपल्याला माहित असेल डीसी मशीनमध्ये फिरणारा भाग म्हणजेच कोणता आपला आर्मीचर माहित असेल. त्याचा आकार कसा असतो दंड गोलाकार सारखा असतो. आणि आर्मीचर कोळी काय लॅमिनेटेड सिलिकॉनच्या काय जी आपल्या आर्मीचर आहे त्याचा आकार कसा पाहिला आपण दंड गोलाकार पाहिलेला आहे. आणि त्याची जी आर्मीचर कशापासून सिलिकॉनच्या शीट पासून बनवलेला जातो. आणि त्या शीटची जाडी किती असते तर आपल्याला माहित असेल किती 0.3 ते 0.5 एवढी त्या शीटची जाडी असते. मग आपला क्वेश्चन काय विचारला डीसी मशीनच्या डॅडॅश भागामध्ये एडी करंटचे नुकसान जास्तीत जास्त असेल तर आपल्याला माहित असेल ते कशामध्ये असते तर ते आर्मीचरमध्ये असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती 5 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन पहा. इफ अ कंडक्टर इज मूव्ह थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड. काय जेव्हा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रातून हलवला जातो म्हणजे मूव्ह म्हणजे फिरवला जातो म्हणजे हलवला जातो तेव्हा त्याच्या म्हणजे काय होईल आपल्याला माहित असेल फॅराडेच्या नियमानुसार जेव्हा कंडक्टर काय बदलत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा त्या कंडक्टरमधून काय झालं फ्लक्स कट होतो. आणि त्यामुळे काय होतं त्या कंडक्टरमध्ये EMF म्हणजेच आपला व्होल्टेज तयार होतो. काय फॅराडेच्या नियमानुसार काय पाहिलं आपण फॅराडेच्या नियमानुसार जेव्हा कंडक्टर बदलत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा त्या कंडक्टरकडून काय आपला फ्लक्स कट केला जातो ज्यामुळे त्या कंडक्टरमध्ये काय EMF म्हणजेच आपला व्होल्टेज तयार होतो. तर मग आपल्याला तेच क्वेश्चन विचारला होता. तर मग ऑप्शन आपला राईट आन्सर काय राहील ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. व्होल्टेज इज क्रिएटेड म्हणजेच EMF जनरेट होईल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन वेन द करंट थ्रू द कॉईल ऑफ इन इलेक्ट्रोमॅग्नेट रिव्हर्स. जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटच्या कॉईलमधून वाहणारा विद्युत प्रवाह उलटतो म्हणजे काय रिव्हर्स होतो तेव्हा काय होईल आपल्याला माहित असेल इलेक्ट्रोमॅग्नेटच्या कॉईलमधून आपला वाहणारा विद्युत प्रवाह जेव्हा रिव्हर्स झाल्यावर काय होतं तर त्या चुंबकीय म्हणजेच काय मॅग्नेटिक क्षेत्राची काय दिशा सुद्धा काय होते उलटी म्हणजेच रिव्हर्स होते. मग ऑप्शन नुसार उत्तर पाहू. ऑप्शन 1 काय म्हणतो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्स म्हणजेच काय चुंबकीय क्षेत्राची दिशा रिव्हर्स होते. मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 1च राहील. ऑप्शन नंबर 1 डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्स म्हणजेच काय चुंबकीय क्षेत्राची दिशा रिव्हर्स होते. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1च पाहिलेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा, क्वेश्चन नंबर 10. काय म्हणतो क्वेश्चन पहा, थर्मोकपल इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल, म्हणजे काय, थर्मोकपल या तत्वावर आधारित आहे. आपला जो थर्मोकपल आहे तो कशासाठी आपण यूज करतो, तर आपण तापमान मोजण्यासाठी काय करतो, थर्मोकपल इन्स्ट्रुमेंटचा काय करतो, वापर करतो. आपल्याला क्वेश्चन काय विचारला, मग थर्मोकपल कोणत्या तत्वावर आधारित आहे, तर आपल्याला माहिती असेल तो थर्मोकपल इन्स्ट्रुमेंट हा सीव्हॅक इफेक्टवर काय हा आधारित आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. थर्मोकपल इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सीव्हॅक इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 काय विचारलंय पहा, क्वेश्चन नंबर 11 काय विचारलं पहा, एकदम सोपं क्वेश्चन आहे. ससेप्टन्स इज द रेसिप्रोकल, काय आपल्याला ससेप्टन्सचा काय विचारलाय, रेसिप्रोकल विचारलेला आहे. आपल्याला माहिती ससेप्टन्सचा रेसिप्रोकल काय आहे, रिॲक्टन्स आहे. हे कशासाठी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. रिॲक्टन्स वाढला तर आपला ससेप्टन्स काय होतो, कमी होतो. तर आपल्याला तेच विचार रेसिप्रोकल काय आहे, तर मग रिॲक्टन्स ऑप्शन नंबर किती 5 राईट आन्सर राहील, ऑप्शन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 काय विचारला पहा, इन 3 फेज सिस्टम वी शुड यूज, काय 3 फेज प्रणालीमध्ये आपण खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर केला पाहिजे ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल आपण 3 फेज सिस्टममध्ये खालीलपैकी काय डबल अर्थिंगचा काय केला पाहिजे, यूज केला पाहिजे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 काय विचारला क्वेश्चन पहा, काय म्हणतोय, अर्थिंग इज नेसेसरी फॉर, डेडेजच्या संरक्षणासाठी अर्थिंग आवश्यक आहे. आपण अर्थिंग कशासाठी करतो, एखादी आपली समजा मशीन आहे, त्या मशीनला आपण अर्थिंग कशासाठी करतो, जेव्हा मशीनमधील एखादी वाइंडिंग काय कुठे कट झाली तर त्या मशीनमधून काय आपला लिकेज करंट काय ग्राउंडिंग करण्यासाठी काय करतो आपण अर्थिंगचा यूज करतो. आणि अर्थिंगचा मुख्य फायदा काय आहे, तर मानवी सुरक्षेसाठी काय करतो, अर्थिंग आवश्यक आहे. म्हणून मुख्य फायदा अर्थिंगचा काय आहे, तर ह्युमन सेफ्टी आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला, क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो क्वेश्चन, व्हॉट इज द फॉलोइंग डायोड कॅन बी यूज ॲज अ कॅपॅसिटर, खालीलपैकी कोणता डायोड कॅपॅसिटर म्हणून वापरला जाऊ शकतो. ऑप्शन 1 पहा, जिनर डायोड, ऑप्शन 2 फोटो डायोड, ऑप्शन 3 व्हॅरेक्टर डायोड, ऑप्शन 4 ELD की ऑल ऑफ दिस. तर आपल्याला माहित असेल खालीलपैकी कोणता कॅपॅसिटर आपण काय खालीलपैकी कोणता डायोड आपण कॅपॅसिटर म्हणून वापरू शकतो, तर आपल्याला व्हॅरेक्टर डायोड माहित असेल. व्हॅरेक्टर डायोडचा सिम्बॉल कसा असतो, तर व्हॅरेक्टर डायोड असा असतो. व्हॅरेक्टर डायोड हा कॅपॅसिटर सारखाच असतो. ही एक प्लेट झाली, ही एक प्लेट झाली. हा आपला कॅपॅसिटर कसा असतो, कॅपॅसिटर आपल्याला माहित असेल, कॅपॅसिटर हा असा असतो. ही लीड झाली, हे लीड झाली. ही काय असतं, तो प्लेट, ही प्लेट असते कशाची, कॅपॅसिटरची, मध्ये डायलेक्ट्रिक असतो. आपल्याला विचारला क्वेश्चन काय पहा, क्वेश्चन काय विचारला, खालीलपैकी कोणता डायोड आपण कॅपॅसिटर म्हणून वापरला जाऊ शकतो, तर तो आपला व्हॅरेक्टर डायोड म्हणून आपण काय व्हॅरेक्टर डायोड हा आपण कॅपॅसिटर म्हणून सुद्धा वापरू शकतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला, क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो क्वेश्चन, काय विचारला पहा, डायोडचा फॉरवर्ड बायसमध्ये प्रतिरोध किती असतो, काय डायोडचा फॉरवर्ड बायसमध्ये प्रतिरोध किती असतो ते विचारले. आपण काय करू, डायोड आपण कनेक्ट करून घ्यायचे. कसं, फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करून घेऊ. PN डायोडला किती 2 लेयर असतात, एक जंक्शन असते आणि किती 2 टर्मिनल असतात. एक ॲनोड टर्मिनल असतं, दुसरं कॅथोड टर्मिनल असतं. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल असतं. आणि तो कसा आपल्याला डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जोडायचा आहे. तर फॉरवर्ड बायसमध्ये जोडायचा असल्यास आपल्याला काय बॅटरीचा सोर्स द्यावा लागेल. आपल्याला माहिती असेल फॉरवर्ड बायसमध्ये डायोड जोडताना बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ॲनोड टर्मिनल कनेक्ट आणि बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपलं कॅथोड कनेक्ट असतं. आणि आपल्याला काय विचारलं, मग फॉरवर्ड बायसमध्ये आपल्याला डायोडचा प्रतिरोध किती आहे ते विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल फॉरवर्ड बायसमध्ये जर आपण डायोड कनेक्ट केला तर त्याचा जो रेजिस्टन्स असतो तो कसा असतो, व्हेरी लो असतो. आणि जर हाच आपण रिव्हर्स बायसमध्ये काय केला आपण कनेक्ट केला तर ह्याचा रेजिस्टन्स हा व्हेरी हाय असतो. आपण काय पाहिलं, रिव्हर्स बायसमध्ये काय करत असतो, रेजिस्टन्स वाढत असतो आणि काय आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये रेजिस्टन्स कमी होत असतो. तर मग त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर काय विचारलं, क्वेश्चन नंबर 16 घरगुती वायरिंगमध्ये अर्थिंगचा वायरचा आकार डॅशपेक्षा कमी नसावा.
आपली घरगुती काय वायरिंग आहे त्यामधील आर्थिंग वापरतो त्याचा आकार कशापेक्षा कमी नसावा, तर आपल्याला माहिती असेल घरगुती वायरिंगमधील आर्थिंगचा आकार हा 14 स्टँडर्ड वायर गेजपेक्षा कमी नसावा. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील? ऑप्शन नंबर 3 राहील, 14 स्टँडर्ड वायर गेज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 काय विचारलाय पहा. काय म्हणतोय, पॉवर सब सर्किटमध्ये कमाल भार म्हणजेच आपला मॅक्झिमम लोड किती असतो ते विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल लाइटिंग सर्किटमध्ये मॅक्झिमम लोड किती असतो. लाइटिंग सर्किट म्हणतो मी, लाइटिंग सर्किटमध्ये 800 वॅट असतो. आणि आपल्याला काय विचारलं, पॉवर सब सर्किटमध्ये किती असतो, तर तिथं आपल्याला 3000 वॅट असतो. हा लाइटिंग सर्किटमधील मॅक्झिमम लोड आहे आणि हा पॉवर सब सर्किटमधील मॅक्झिमम लोड आहे. तर मग आपल्याला तेच विचारले, पॉवर सर्किटमध्ये कमाल भार हा 3000 वॅटच्या वर जास्त नसावा. म्हणून ऑप्शन नंबर आपलं राईट 3 राहील, 3000 वॅट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 काय विचारलं पहा. काय म्हणतो क्वेश्चन, इन सेपरेटली एक्साइटेड जनरेटेड द फील्ड वाइंडिंग आर कनेक्टेड इन. काय स्वतंत्रपणे उत्तेजित जनरेटरमध्ये फील्ड वाइंडिंग कशी जोडलेली असते ती विचारलेलं आहे. आपले जे सेपरेटली एक्साइटेड जनरेटर आहे त्यामधील काय फील्ड वाइंडिंग कोणाला कनेक्ट केलेली असते ती विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल सेपरेटली एक्साइटेड जनरेटरमधील जी फील्ड वाइंडिंग असते ती सोर्सच्या कसे सिरीजमध्ये जोडलेली असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील? ऑप्शन नंबर 4, सिरीज विथ सोर म्हणजे सोर्सच्या सिरीजमध्ये असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, ॲटोमोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी कोणता जनरेटर उपयुक्त आहे. आपलं जी ॲटोमोबाईलची जी बॅटरी आहे आणि ती काय करायची, आपल्याला चार्ज करायची, त्यासाठी आपण खालीलपैकी कोणता जनरेटर यूज करतो. आपल्याला माहिती असेल सिरीज जनरेटर ॲज अ बूस्टर म्हणून काय करतो आपण, सिरीज जनरेटर काय करतो यूज करतो. ऑप्शन 1 होणार का? नाही. तर आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण डीसी शंट जनरेटरचा काय करतो यूज करतो. कारण की डीसी शंट जनरेटरचे व्होल्टेज कसे असते, स्थिर असल्यामुळे त्याचे करंट काय होईल, कमी मिळू शकतो. काय ह्याचं व्होल्टेज स्थिर असल्यामुळे त्यामधील करंट आपल्याला काय कमी मिळू शकतो. म्हणून सहसा आपण बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आपण डीसी शंट जनरेटरचा यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, एक मिनिट, काय विचारला क्वेश्चन, अ कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटेड ॲज, एक स्थिर व्होल्टेज जनरेटरमध्ये असते. काय आपलं एक स्थिर व्होल्टेज जनरेटरमध्ये खालीलपैकी काय असते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटरमध्ये इंटरनल रेजिस्टन्स, काय इंटरनल रेजिस्टन्स हा कसा असतो, लो असतो. जर इंटरनल रेजिस्टन्स हाय असेल, तर त्यातील काय लॉसेस काय होतील, वाढतील. त्यामुळे आपल्याला काय जनरेटरचे व्होल्टेज स्थिर भेटू शकते का? नाही. म्हणून त्याचे इंटरनल रेजिस्टन्स हा कसा असतो, लो असतो. आणि जर हाय असेल तर त्याच्यामध्ये लॉसेस सुद्धा काय असतील, जास्त असतील. त्यामुळे याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, इंटरनल रेजिस्टन्स काय लो असेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 काय विचारला होता पहा. काय म्हणतो क्वेश्चन, द मटेरियल यूज फॉर मेकिंग अ ट्रान्सफॉर्मर कोर. काय ट्रान्सफॉर्मर कोर बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतो. आपल्याला माहित असेल आपली जी ट्रान्सफॉर्मर कोर आहे तो बनवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, तर हाय सिलिकॉन स्टील. कारण की त्याची काय परमेबिलिटी जी म्यू आहे त्याचा कसा असतो, जास्त असतो. कारण की का, तर याच्यामधील जी मॅग्नेटिक लॉस कमी करण्यासाठी काय करतो आपण, हाय सिलिकॉन स्टीलचा काय करतो यूज करतो. कारण की त्यामधील हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आपण हाय सिलिकॉन स्टीलचा यूज करतो. आणि आता CRGO लॅमिनेशन वापरले जाते. जसे पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय CRGO म्हणजेच आपलं काय कोल्ड रोल ग्रेन ओरिएंटेड म्हणजेच काय CRGO हा आपण काय करतो आता ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करतो, पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त प्रमाणात हा यूज केला जातो. कारण की ट्रान्सफॉर्मरमधील जे मॅग्नेटिक लॉस, कोणची मॅग्नेटिक लॉस, आयर्न लॉस, हिस्टेरिसिस लॉस आणि आपला कोणता एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आता CRGO आपण यूज करतो. मग याचा ऑप्शनमध्ये CRGO दिलेला आहे का? नाही. तर तिथं काय दिलंय,
हाय सिलिकॉन स्टील, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, हाय सिलिकॉन स्टील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 काय विचारलात पहा. काय म्हणतो क्वेश्चन, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हॅज मॅक्झिमम इफिशियन्सी अराउंड. काय डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये कमाल कार्यक्षमता केव्हा असेल ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रचना आपण अशा प्रकारे करत असतो की त्याच्यामधील 50% लोडवर काय होतो आपला कॉपर लॉस आणि आयर्न लॉस काय असतात सारखे असतात. आपला काय कॉपर लॉस आणि आयर्न लॉस काय असतात सारखे असतात. कशावर आपण डिझाईनच डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा 50% लोडवर केलेला असतो की कॉपर लॉस आणि आयर्न लॉस काय असतात इक्वल असतात. आपल्याला माहिती असेल कॉपर लॉस आणि आयर्न लॉस इक्वल आले की काय होते ट्रान्सफॉर्मरची मॅक्झिमम एफिशियन्सी भेटते. तर मग तेच विचारलेलं आहे आपल्याला कोणत्या लोडवर भेटतील तर ते आपण तशा प्रकारे डिझाईन केलेला असतो तर ते 50% लोडवर भेटतील. आणि आपला जो ट्रान्समिशन लाईनमधील जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याची इफिशियन्सी मॅक्झिमम केव्हा असेल जवळजवळ पूर्ण लोडवर म्हणजे काय नियर टू फुल लोडवर कशाची असते तर ती आपले जे ट्रान्समिशन लाईनमधील ट्रान्सफॉर्मर आहे त्याची मॅक्झिमम इफिशियन्सी नियर टू फुल लोड जवळपास पूर्ण लोडवर प्राप्त होते. आणि आपला जो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे त्याची मॅक्झिमम इफिशियन्सी ही 50% लोडवर भेटते. त्या प्रकारे डिझाईन केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किट टेस्ट इज टू डिटरमाइन. आपली जी ट्रान्सफॉर्मर दोन प्रकारचे आपण काय करतो टेस्ट घेतो. दोन प्रकारच्या टेस्ट कोणत्या घेतो, एक शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट. आपण काय करतो त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला माहिती असेल मुख्यतः दोन प्रकारचे लॉस होतात. कोणते एक मॅग्नेटिक लॉस मधला आयर्न लॉस, कोणता एक हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉस करण्यासाठी आपण काय करतो ओपन सर्किट टेस्ट घेतो. आणि आपण शॉर्ट सर्किट टेस्ट कशासाठी घेतो तर ती कॉपर लॉस म्हणजेच I2R लॉस फाइंड आउट करण्यासाठी कोणती घेतो आपण कॉपर लॉस शॉर्ट सर्किट टेस्ट घेतो. आणि ओपन सर्किट टेस्ट ही कशासाठी घेतो आयर्न लॉस फाइंड आउट करण्यासाठी. मग आपला क्वेश्चन काय विचारला पहा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किट टेस्ट. आपण शॉर्ट सर्किट टेस्ट काय माहीत करण्यासाठी घेतो तर आपण कॉपर लॉस माहीत करण्यासाठी घेतो. म्हणून याचा राईट आन्सर कॉपर लॉस राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 काय विचारलाय पहा, द हेल्थ ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइस कॅन बी चेकड विथ द हेल्प ऑफ. म्हणजे काय सेमीकंडक्टर उपकरणाचे आरोग्य कशाच्या मदतीने तपासले जाऊ शकते ते विचारलेलं आहे. आपल्याला डिजिटल मल्टीमीटर माहीत असेल. डिजिटल मल्टीमीटरने आपण काय करू शकतो AC आणि DC मधील करंट असेल व्होल्टेज असेल रेजिस्टन्स असेल आपण काय करू शकतो डिजिटल मल्टीमीटरने काय करू शकतो मेजर करू शकतो. आणि डिजिटल मल्टीमीटरमध्ये काय केलं जातो LCD किंवा LEDचा काय केला जातो डिस्प्ले काय केला जातो वापरला जातो. आपल्याला क्वेश्चन काय विचारला मग सेमीकंडक्टर उपकरणाचे आरोग्य कशाच्या मदतीने तपासले जाऊ शकते तर ते डिजिटल मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण काय करू शकतो रीडिंग घेऊ शकतो. कशाची सेमीकंडक्टरची. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राईट. काय विचारला क्वेश्चन नंबर 25 काय म्हणतो क्वेश्चन, मेजरिंग इंस्ट्रुमेंट दॅट यूज ग्रॅव्हिटी कंट्रोल फॉर अप्लाइंग द कंट्रोलिंग टॉर्क कॅन ओनली बी यूज इन डॅश पोझिशन. काय नियंत्रण टॉर्क लागू करण्यासाठी गुरुत्वाकर्षण नियंत्रण वापरणारे मोजमाप यंत्र फक्त डॅश स्थितीत वापरले जाऊ शकते. आपलं जे कोणते ग्रॅव्हिटी कंट्रोल आहे ते फक्त कोणत्या स्थितीत आपण यूज करू शकतो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल इलेक्ट्रिक मापन यंत्रामध्ये दोन प्रकारचे काय असतात कंट्रोल टॉर्क असतात. एक कोणता असतो एक स्प्रिंग असतो, एक स्प्रिंग कंट्रोल टॉर्क असतो. आणि दुसरा जो असतो तो कोणता असतो ग्रॅव्हिटी. कोणता ग्रॅव्हिटी कंट्रोल टॉर्क. त्यातला जर काय विचारलाय क्वेश्चन दुसरा विचारलाय ग्रॅव्हिटी कंट्रोल टॉर्क. तर ग्रॅव्हिटी कंट्रोल टॉर्क सिस्टम मधील फक्त आपण कसं यूज करू शकतो तर वर्टिकल स्थितीत किंवा वर्टिकल पोझिशन मध्ये काय करू शकतो यूज करू शकतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील वर्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, वेन अ वेटस्टोन ब्रिज सर्किट बॅलन्स. काय वेटस्टोन ब्रिज सर्किट कधी संतुलित असू शकते. काय केलेलं आहे तर आपल्याला काय दिलं एक वेटस्टोन ब्रिजची पण केलेली डायग्राम ॲड केलेली आहे. आपल्याला माहित असेल वेटस्टोन ब्रिज केव्हा संतुलित म्हणजे बॅलन्स असतं जेव्हा R1 आणि ह्यांचा तिरपस गुणाकार R1 आणि R4 आणि R2 आणि R3 यांचा जेव्हा गुणाकार सेम येतो इक्वल येतो तेव्हा त्यांचा काय असतो आपलं
विस्टोन ब्रिज हे कसं असतं बॅलन्स असतं आणि जेव्हा आपले विस्टोन ब्रिज हे बॅलन्स असतं तेव्हा गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट हा 0 असतो. मग आपल्याला तेच विचारलेलं आहे. तर विस्टोन ब्रिज सर्किट कधी संतुलित असेल जेव्हा त्यामधून जाणारा करंट काय असेल 0 असेल तेव्हा काय असतं ते ब्रिज बॅलन्स असतं. तर आपला राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 3 वेन नो करंट फ्लो थ्रू द गॅल्व्हनोमीटर. म्हणजे जेव्हा आपलं वेटस्टोन ब्रिज हे कसं असतं बॅलन्स असतं त्यामधून आपला त्या गॅल्व्हनोमीटरमधून करंट फ्लो होणार नाही म्हणजे तो करंट किती असतो 0 असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 27 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन इन अ इंडक्शन मीटर कॅन हँडल करंट अप टू डॅश. काय इंडक्शन मीटर डॅश पर्यंत विद्युत प्रवाह हाताळू शकते. आपले जे इंडक्शन मीटर आहे ते किती एम्पियर पर्यंत करंट हाताळू शकते तर आपल्याला माहिती असेल ते किती 100 एम्पियर पर्यंत आपलं इंडक्शन मीटर आहे ते काय करू शकतं करंटला हाताळू शकते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील 100 एम्पियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन स्लिप ऑफ द इंडक्शन मोटार ॲट स्टँड स्टील इज. स्थिर अवस्थेमध्ये इंडक्शन मोटरची स्लिप किती असते. म्हणजे स्टँड स्टील म्हणजे काय आपलं ॲट द स्टार्टिंगला इंडक्शन मोटरची स्लिप किती असते ती विचारलेलं आहे. आपल्याला स्लिपचा फॉर्म्युला माहीत असेल स्लिप इज इक्वल टू NS मायनस NR डिवायडेड बाय NS हा काय स्लिपचा फॉर्म्युला आहे. आपल्याला माहीत असेल ॲट द स्टार्टिंगला स्लिप किती असते तर ती 1 असते. स्थिर अवस्थेमध्ये जेव्हा आपली मोटार इंडक्शन मोटर काय चालू नसते म्हणजे स्थिर अवस्थेत असते तेव्हा रोटरची स्पीड किती असते 0 असते. म्हणून त्या अवस्थेमध्ये आपली स्लिप किती असते तर ती 1 असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. ॲट द स्टँड स्टील कंडिशनला स्लिप किती असते 1 असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन स्लिप रिंग इंडक्शन मोटर हॅज. स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये डॅश असते. आपल्याला माहीत असेल 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये रोटरवरून 2 प्रकारचे काय पडलेले आहेत टाईप पडलेले आहे. एक कोणती स्क्वेरल केज मोटर आणि दुसरी कोणती आपली स्लिप रिंग मोटर. आपल्याला माहीत असेल स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स काय करता येत नाही कनेक्ट करता येत नाही. तसं स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स काय येतो कनेक्ट करता येतो. आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क हा कसा असतो लो असतो आणि इकडे स्टार्टिंग टॉर्क हा हाय असतो स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये. आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटर ही कॉस्टसुद्धा काय असते कमी असते आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरची कॉस्ट म्हणजे किंमत ही जास्त असते. मग आपल्याला विचारलं आहे का आणि एक महत्त्वाचं स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्लिप रिंग आणि ब्रेसेस नसतात आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये काय आपले ब्रेसेस आणि स्लिप रिंग असतात. तर आपण काय पाहिलं तर हाय स्टार्टिंग टॉर्क कशाचा असतो स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये हाय स्टार्टिंग टॉर्क असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील हाय स्टार्टिंग टॉर्क. तर हाच इकडे स्क्वेरल केज इंडक्शनमध्ये लो स्टार्टिंग टॉर्क असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 काय विचारला पहा. काय म्हणते क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग मोटार इज मोस्ट कॉमनली एम्प्लॉयड इन हॉइस्ट क्रेन यूज फॉर लिफ्टिंग हॅवी लोड्स. म्हणजे जड भार उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॉइस्ट क्रेनमध्ये खालीलपैकी कोणती मोटार सर्वात जास्त वापरली जाते. आपल्याला माहीत असेल हॅवी लोडसाठी आपण DC सिरीज मोटर किंवा स्लिप रिंग मोटार वापरतो कारण या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा कसा आहे जास्त असल्यामुळे या मोटरचा उपयोग ज्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्कची काय असते गरज असते अशा ठिकाणी काय केला जातो यांचा उपयोग केला जातो. यामध्ये ऑप्शनमध्ये कोणती दिली मग तर आपल्याला स्लिप रिंग इंडक्शन मोटर दिलेली आहे. जर DC सिरीज मोटर असते तर ते पण राईट आन्सर राहिलं असतं पण आपल्याला ऑप्शनमध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर दिलेली आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो जास्त असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31 काय विचारलाय पहा. काय म्हणतोय पहा द टाईप ऑफ मोटर यूज फॉर टायमिंग अँड कंट्रोल प्रोसेस इन. म्हणजे काय वेळ आणि नियंत्रण प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या मोटरचा प्रकार कोणता आहे ती विचारलेला आहे. आपल्याला रिलक्टन्स मोटर माहीत असेल ही मोटार इलेक्ट्रिक घड्याळ तसेच वेळ आणि काय नियंत्रण सिस्टम साठी वापर केला जातो कोणत्या रिलक्टन्स मोटरचा. तर मग आपला राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. रिलक्टन्स मोटर वेळ आणि नियंत्रण प्रक्रियेसाठी रिलक्टन्स मोटर काय केले जातो वापरली जाते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेलं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 का विचारलाय पहा. काय म्हणतोय, सिंगल फेज इंडक्शन मोटरमधील मेन वाइंडिंग आहे. काय, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये दोन वाइंडिंग असतात, एक मेन वाइंडिंग आणि दुसरी ॲक्झिलरी वाइंडिंग किंवा आपण तिला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतो. आपल्याला माहीत असेल स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये काय असतो, आपला एक सेंट्रीफ्युगल स्विच असतो. सेंट्रीफ्युगल स्विचचं काम काय आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटरने 70 ते 80% काय स्पीड काय घेतली की काय करायचं, मेन वाइंडिंगला स्टार्टिंग वाइंडिंगला काय करायचं, त्या सर्किटमधून कट करायचं. ते कोणाचं काम आहे, सेंट्रीफ्युगल स्विचचं काम आहे. पण आपल्याला विचारलं काय, सिंगल फेज इंडक्शन मोटर खालीलपैकी काय आहे. आपल्याला माहित असेल मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा कसा असतो, लो असतो आणि आपला जो इंडक्टन्स आहे तो कसा असतो, हाय असतो. आणि याच्या उलट स्टार्टिंग वाइंडिंगचा असतो. विचारलंय का इंडक्शन मेन वाइंडिंगचा, तर मेन वाइंडिंगचा आताच पाहिला आपण लो रेजिस्टन्स आणि हाय इंडक्टन्स असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 काय विचारलाय पहा. काय म्हणतोय, हिस्टेरिसिस आणि ईडी करंट ERL विल बी लेस्ट इन. हिस्टेरिसिस आणि ईडी करंट त्रुटी कमीत कमी खालीलपैकी कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असते ते विचारलेलं असेल. आपल्याला माहिती हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉस खालीलपैकी डायनामो टाईप मीटर टाईपमध्ये काय असतो, डायनामो मीटर टाईप या इन्स्ट्रुमेंटमध्ये कमी असतो. कारण या मीटरमध्ये इयर कोरचा वापर केला जातो. आपल्याला माहिती इयर कोरने आपण आयर्न लॉस काय करू शकतो, कमी करू शकतो. म्हणजेच हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉस या मीटरमध्ये काय इयर कोर वापरलेली असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 डायनामो टाईप इन्स्ट्रुमेंट राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34 काय विचारलाय पहा. आपल्याला माहित असेल सिंक्रोनस मोटर इज इन्स्टॉलेड ॲट ए रिसिव्हिंग एंड ऑफ सबस्टेशन टू डॅश. म्हणजे काय, सिंक्रोनस मोटार सबस्टेशनवर रिसिव्हिंग एंडवर स्थापित केली जाते. आपण सिंक्रोनस मोटार रिसिव्हिंग एंडला का स्थापित करतो, तर आपल्याला माहित असेल आपण सिंक्रोनस मोटार सबस्टेशनच्या रिसिव्हिंग एंडला का स्थापित करतो, त्यामुळे सबस्टेशनमधील व्होल्टेज स्थिरता सुधारते. म्हणजेच आपल्याला स्टॅबिलाइज द व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज स्थिरता सुधारते. आणि आपल्याला माहिती आहे सिंक्रोनस मोटरचं काम काय आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण सिंक्रोनस मोटरचा रिसिव्हिंग एंडला काय करतो, इन्स्टॉलेट करतो. म्हणून याचा राईट आन्सर काय राहील, इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ऑप्शन 1 राहील. ऑप्शन 2 स्टॅबिलाइज द सबस्टेशन व्होल्टेज, ऑप्शन 2 पण राहील. ऑप्शन 2 आणि 1 कुठे दिले, तर ऑप्शन 3 राईट आन्सर राहील. परफॉर्म बोथ अबो म्हणजे A and B करेक्ट, A and B करेक्ट. म्हणून ऑप्शन C राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, द स्पीड ऑफ सिंक्रोनस मोटर कॅन बी व्हेरीड डायरेक्टली बाय. काय, सिंक्रोनस मोटरचा वेग थेट बदलू शकतो. आपल्याला हा NS फॉर्म्युला माहित असेल सिंक्रोनसचा, NS इज इक्वल टू 120F डिवायडेड बाय P. सिंक्रोनस मोटरचा वेग कसा बदलू शकतो, आपण फ्रिक्वेन्सी किंवा पोल चेंज करून काय करू शकतो, सिंक्रोनस मोटरची स्पीड आपण काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो किंवा बदलू शकतो. आपल्याला विचारलंय काय, द स्पीड ऑफ सिंक्रोनस मोटर कॅन बी व्हॅरीड डायरेक्टली बाय. तर आपण कशी बदलू शकतो, तर फ्रिक्वेन्सी चेंज करून, चेंजिंग द फ्रिक्वेन्सी. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 चेंजिंग द फ्रिक्वेन्सी आपला राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हॅव हायेस्ट पॉवर कंजप्शन. म्हणजे खालीलपैकी कोण सर्वात जास्त पॉवर कंजप्शन करेल, म्हणजे सर्वात जास्त वीज कोण वापरेल खालीलपैकी ते विचारलेलं. ऑप्शन 1 पहा वॉशिंग मशीन वापरेल का, ऑप्शन 2 पहा आयर्न, ऑप्शन 3 व्हॅक्यूम क्लिनर, किंवा ऑप्शन 4 वॉटर हीटर, किंवा ऑप्शन 5 एनी ऑफ दिस. तर खालीलपैकी सर्वात जास्त वॉटर हीटर काय करेल, विजेचा जास्त वापर करेल. आपली जी वॉशिंग मशीन आहे, आयर्न आहे, व्हॅक्यूम क्लिनर आहे, त्याच्यापेक्षाही जास्त वॉटर हीटरला जास्त वीज काय करतो, वॉटर हीटर सर्वात जास्त ऑप्शनपैकी जास्त वीज वापरतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. जसे की वॉशिंग मशीन असेल, आयर्न असेल, व्हॅक्यूम क्लिनर असेल, याच्यापेक्षाही सर्वात जास्त पॉवर कोण जास्त कंजप्शन करेल, तर आपले ते वॉटर हीटर करेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 काय विचारलाय पहा. 1000 वॅट हीटर इज कनेक्टेड टू 250 व्होल्ट AC सप्लाय, देन करंट ड्रॉ बाय द हीटर इज.
काय 1000 वॅटचं हीटर आहे आणि ते किती 250 व्होल्ट AC सप्लाय दिला तर त्या हीटरमधून काय काय काढायचं आपल्याला करंट विचारलेला आहे. मग आपल्याला काय काय दिले, आपल्याला काय काय दिले पहा, पॉवर किती दिली आपल्याला, वॅट 1000 वॅट दिले, पॉवर 1000 वॅट दिले, परत व्होल्टेज किती दिले, व्होल्टेज दिले 250 व्होल्ट. विचारलंय काय आपल्याला करंट. असा कोणता करंटचा फॉर्म्युला की त्याच्यामध्ये पॉवर आणि व्होल्ट आहे. आपल्याला पॉवरचा हा फॉर्म्युला माहित असेल, पॉवर इज इक्वल टू V इंटू आय. पण आपल्याला पॉवर काढायची का नाही, मग याच्यामध्ये करंट काढायचं आहे. मग करंट काढायचं सूत्र काय होईल, I इज इक्वल टू पी काय जाईल वरती डिवायडेड बाय V. हा काय झाला करंटचा फॉर्म्युला झाला. तर आपण काय करू, या फॉर्म्युल्यामध्ये किमती इनपुट करू. मी काय करतो एकदा फ्रेश लिहून घेतो. आपण काय करंटचा फॉर्म्युला पाहिला, करंट इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. मग पॉवर किती दिली आपल्याला 1000 वॅट डिवायडेड बाय व्होल्टेज किती आहे 250 व्होल्ट. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 25 चोक 100. तर मग आपल्याला करंट किती आलेला आहे 4 एम्पियर. ऑप्शन नंबर आपलं राईट आन्सर 4 एम्पियर. ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील 4 एम्पियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38 काय विचारलाय पहा, काय विचारला, गॅस टर्बाईन पॉवर प्लांट आर जनरली यूज. आपला गॅस पॉवर प्लांट खालीलपैकी कशावरती चालतो ते विचारलेलं आहे. ऑप्शन का बेस लोड, ऑप्शन 2 प्लांट लोड, ऑप्शन 3 पीक लोड, ऑप्शन 4 इमर्जन्सी लोड. आपल्याला माहिती असेल पीक लोड आणि बेस लोड असे माहीत असेल. बेस लोड म्हणजेच काय असतो, 24 तास कंटिन्युअस काय असतो सतत चालू असतो, त्याला आपण काय म्हणतो बेस लोड पॉवर प्लांट म्हणतो. आणि पीक लोड पॉवर प्लांट हा कसा असतो, जेव्हा ग्राहकाची मॅक्झिमम डिमांड असते तेव्हा काय करतो आपण पीक लोड चालू करतो. तर आपला गॅस टर्बाईन पॉवर प्लांट हा काय आहे एक पीक लोड आहे. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. आणि बेस लोड सांगायचं झालं असतं उदाहरण, आपलं जे थर्मल पॉवर प्लांट आहे तो काय आहे बेस लोड पॉवर प्लांट आहे, तो सतत कंटिन्युअस काय असतो चालू असतो. नेक्स्ट क्वेश्चन, ह्याचं उत्तर काय पाहिलं, ऑप्शन नंबर 3 पाहिलेलं आहे. गॅस टर्बाईन पॉवर प्लांट हा पीक लोड आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 काय विचारलाय पहा, रनिंग कॉस्ट ऑफ पॉवर प्लांट स्लोली डिपेंड ऑन द. काय पॉवर प्लांटची रनिंग किंमत पूर्णपणे कशावर अवलंबून असते, तर आपल्याला माहीत असेल पॉवर प्लांटची रनिंग कॉस्ट ही उत्पन्न केलेल्या युनिटच्या संख्येवर काय असते अवलंबून असते. मग ऑप्शन 1 पहा, नंबर ऑफ युनिट जनरेटर. मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 1च राहील. ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे नंबर ऑफ युनिट जनरेटर, म्हणजेच काय उत्पन्न केलेल्या युनिटच्या संख्येवर असते. मग आपलं राईट आन्सर काय पाहिलं 1 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्सेस इज नॉट इन्क्लुडेड इन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी मीटर. आपल्या पॉवर सिस्टममध्ये माहिती असेल आपले काय नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल सोर्सेस असे 2 प्रकारचे असतात. रिन्युएबल सोर्सेस कोणते कोणते आहेत आपले, सोलार असेल, परत कोणती विंड एनर्जी असेल, आणि परत काय बायोमास. हा काय बायोमास हा काय आहेत रिन्युएबल सोर्सेस आहेत. आणि नॉन रिन्युएबल कोणते कोणते, कोल असेल आपला जे कोळसा, डिझेल, परत पेट्रोल, केरोसिन, न्यूक्लिअर, हे काय आहेत नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत. आणि रिन्युएबल सोर्सेस कोणते कोणते, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, बायोमास, हे काय आहेत रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. मग आपल्याला विचारले काय, विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस इज नॉट इन्क्लुडेड द रिन्युएबल सोर्स. खालीलपैकी रिन्युएबल सोर्स कोणता नाही, तर आताच आपण पाहिलं तर तो कोणता नाही, न्यूक्लिअर एनर्जी हा काय आहे नॉन रिन्युएबल सोर्स आहे. तो रिन्युएबल सोर्स आहे का नाही, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, द इंटरसीथ ग्रेडिंग ऑफ केबल प्रोव्हाइड. काय केबलची इंटरसीथ ग्रेडिंग प्रदान काय करते, जी केबलची इंटरसीथ असते ती काय करते 2 स्तरामधील कॅपॅसिटन्स काय करते समान ठेवते, त्यामुळे संभाव्य ग्रेडियंट काय राहते समान होतो. आणि आपल्याला विचारले काय केबलचे इंटरसीथ ग्रेडिंग काय करते, तर ती एक समान संभाव्य ग्रेडियंट प्रदान करते. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 युनिफॉर्म पोटेन्शियल ग्रेडियंट. मग काय करते ते प्रदान करते, म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, काय विचारला क्वेश्चन, द व्होल्टेज ड्रॉप इन फीडर इज इंडिपेंड ऑफ. काय फीडरमधील व्होल्टेज ड्रॉप कशापासून स्वतंत्र आहे, म्हणजे फीडरमधील व्होल्टेज ड्रॉप आहे तो कशावरती अवलंबून आहे खालीलपैकी ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल फीडर म्हणजे काय, सबस्टेशनकडून डिस्ट्रीब्युटरकडे जो लाईन कंडक्टर विद्युत शक्ती
प्रसारित करतो त्याला काय म्हणतो आपण, फीडर म्हणतो. आणि फीडरमधील व्होल्टेज ड्रॉप म्हणजेच I/R म्हणजे काय असतो आपलं व्होल्टेज ड्रॉप, हा कशाच्या प्रकारापासून स्वतंत्र आहे, तर तो ग्राउंडिंगच्या प्रकारापासून तो कसा आहे, स्वतंत्र आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, टाइप्स ऑफ ग्राउंडिंगच्या प्रकारापासून तो काय आहे, स्वतंत्र आहे, म्हणजे इंडिपेंडेंट आहे. आपल्याला माहिती असेल फीडरमधील कंडक्टरचा आकार कोणत्या कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, आपल्याला हा माहिती असेल. R = रो, एक मिनिट फ्रेश लिहून घेतो. कशावरती, फीडरमधील कंडक्टरचा आकार कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, R = रो L/A, म्हणजेच कशावरती, रेजिस्टन्स, लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया, याच्यावरती काय आहे, फीडरमधील कंडक्टरचा आकार या गोष्टीवर काय आहे, अवलंबून आहे. रेजिस्टन्स असेल, लेंथ असेल, क्रॉस सेक्शनल असेल. आणि इंडिपेंडेंट कशावर आहे, तर तो टाइप्स ऑफ ग्राउंडिंगवर आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 43. काय म्हणतो क्वेश्चन, इन्सुलेटर रिंग्स यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी डिलिव्हरी पोल्स आर मेड अप. काय वीज वितरण खांबासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटर रिंग कशापासून बनवल्या जातात ते विचारलेलं आहे. काय वीज वितरण खांबासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटर रिंग ह्या कशापासून बनवल्या जातात, तर त्या आपल्याला माहीत असतील त्या कशापासून बनवल्या जातात, तर त्या सिरॅमिक पासून बनवल्या जातात. आणि सिरॅमिकची डायलेक्ट्रिक शक्ती किती असते, तर ती आपल्याला माहीत असेल किती, 66 kV/cm काय असते, सिरॅमिकची डायलेक्ट्रिक शक्ती किती आहे, 60 kV/cm एवढी आहे. आणि आपल्याला विचारलंय काय, वीज वितरण खांबासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटर रिंग कशापासून बनवल्या जातात, तर ते आत्ताच आपण पाहिल्या, ते कशापासून, त्या सिरॅमिक पासून बनवल्या जातात. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, द यूज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पोल्स इज प्रिफर्ड फॉर सर्व्हिस लाईन. काही सर्व्हिस लाईनसाठी खालीलपैकी कोणत्या पोलला प्राथमिक प्राधान्य देतो, तर आपल्याला माहीत असेल सर्व्हिस लाईन कोणती असते, आपलं जे डिस्ट्रीब्युशन पडून जे आपल्या घरापर्यंत जो सप्लाय येतो तिथून आपल्या घरात घेतो त्याला काय म्हणतो आपण, सर्व्हिस लाईन म्हणतो. आणि त्या सर्व्हिस लाईनसाठी आपण कोणत्या पोलला जास्त प्राथमिक प्राधान्य देतो, तर तिथं आपण RCC पोलला काय करतो, जास्त प्राधान्य देतो. कोणत्या, RCC पोलला काय करतो, सर्वात जास्त प्राधान्य देतो. आणि RCC पोलचा स्पॅन किती असतो, RCC पोलचा काय स्पॅन किती असतो, तर तो 60 ते एक मिनिट किती 60 ते किती 100 मीटर, 60 ते 100 मीटर एवढा कोणाचा असतो, RCC पोलचा स्पॅन असतो. आणि स्टील पोलचा स्पॅन किती असतो, स्टील पोलचा स्पॅन हा 60 ते 80 मीटर एवढा असतो. आणि आपले जी वुडन जे लाकडी पोल आहे त्याचा स्पॅन किती असतो, 40 ते 50 मीटर एवढा कशाचा असतो, लाकडी पोलचा. हा कोणाचा झाला, RCC पोलचा. आणि हा झाला स्टील पोलचा. आपल्याला विचारलं होतं काय मग, सर्व्हिस लाईनसाठी खालीलपैकी कोणत्या पोलला प्राथमिक प्राधान्य देतात, तर आपण आताच पाहिलं ते कशाला, RCC पोलला प्राथमिक प्राधान्य देतात. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, RCC पोल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45 काय विचारलाय पहा. काय विचारलाय, पेपर यूज इन इन्सुलेशन ऑफ केबल, म्हणजे काय, केबलच्या इन्सुलेशन मध्ये वापरला जाणारा कागद म्हणजेच पेपर कोणता असतो, तर सर्वांना माहीत असेल, एकदम सोपा क्वेश्चन आहे. केबलच्या इन्सुलेशन मध्ये कोणता पेपर वापरला जातो, तर तिथे इम्प्रिगेटेड पेपरचा वापर केला जातो. कोणत्या, इम्प्रिगेटेड पेपरचा यूज केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील, इम्प्रिगेटेड पेपरचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर वर्क्स ऑन द बेसिक ऑफ काय, डॅश म्हणजे काय, ELCB म्हणजेच काय, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर या आधारावर कार्य करते. आपली जी ELCB आहे ती कोणाच्या आधारावर कार्य करते, तर ती रेसिड्युअल करंटच्या आधारावर वर्क करते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, रेसिड्युअल करंटच्या आधारावर ELCB काय करते, ELCB वर्क करते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 47 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग डिवाइड इन साऊंड एनर्जी कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. काय खालीलपैकी कोणत्या यंत्रामध्ये साऊंड ऊर्जेचे काय विद्युत ऊर्जेमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर केले जाते. आपल्याला मायक्रोफोन माहीत असेल, मायक्रोफोन काय करतो, साऊंड एनर्जीचे काय करतो, साऊंड एनर्जीचे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये काय करतो,
रूपांतर करतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. मायक्रोफोन साऊंड एनर्जी कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48 विचारला पहा. खालील टूलचे नाव विचारलेलं आहे. खालील टूलचे नाव, हा कोणता हॅमर दिसतोय तर तुम्हाला सर्वांना माहिती, हा कोणता हॅमर आहे. हा हॅमर काय आहे, हा मॅलेट आहे. काय आहे हा मॅलेट. ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय मॅलेट, तो ऑप्शन नंबर 3 मध्ये राईट आन्सर राहील. वरील टूल्स हा काय आहे मॅलेट आहे. मॅलेटचा यूज कुठे करतो आपण, मोटार रिवाइंडिंग मध्ये. कुठे, मोटार रिवाइंडिंग मध्ये आपण मॅलेटचा यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. खालील सिम्बॉल, खालील चिन्ह कशाचे आहे. सेल आहे का बॅटरी, सेल आहे का बॅटरी. तर हे सिम्बॉल कशाचे आहे, हे सिम्बॉल सेलचे आहे. बॅटरीचे सिम्बॉल कसे असते, बॅटरीचे सिम्बॉल हे पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह, असे अनेक सेल, म्हणजे अनेक सेल काय केलं, अनेक सेलचा ग्रुप म्हणजे आपली काय असते बॅटरी असते. आणि बॅटरीचं सिम्बॉल आहे का, हे बॅटरीचं सिम्बॉल नाही, हे सिम्बॉल कशाचं आहे, सेलचं आहे. अनेक सेलचा ग्रुप असल्यास काय होते, बॅटरी तयार होते. हा सिम्बॉल सेलचा आहे. राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50 काय विचाराय पहा. काय म्हणते क्वेश्चन, स्विच बोर्डचे जमिनीपासूनचे अंतर किती असावे. आपला जो स्विच बोर्ड असतो त्याचे जमिनीपासूनचे अंतर किती असते, तर ते 1.5 मीटर असते. सेंटीमीटर असते का, नाही, तर ते 1.5 मीटर असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. अशा प्रकारे टेस्ट नंबर 11 मधील टोटल किती 50 क्वेश्चनचा आज आपण टेस्ट विश्लेषण पाहिलेलं आहे. तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल काय करायचे, जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची अपडेट भेटेल. धन्यवाद. थँक्यू.